4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सूरसंवाद. सादर करते सूरज गोळे. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सूरसंवाद फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधताय सूरज गोळे. सूरसंवाद कार्यक्रमाकरता निर्मिती सहाय्य लाभलं आहे प्रकाश वैद्य यांचं, तर तांत्रिक सहाय्य लाभलं आहे पांडुरंग टिकार यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. सूरसंवाद FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आहे अकोला आकाशवाणीचं प्रसारण आणि आपण ऐकत आहात फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. नमस्कार. सूरसंवाद या कार्यक्रमाकरिता आपला फोन नंबर लागलेला आहे. आपलं नाव सांगाल? चितलवाडी तालुका तेल्हारा येथून बोलतो, अमोल इंगळे. अच्छा अच्छा. मी आकाशवाणी अकोलाचा खूप जुना श्रोता आहो. अच्छा अच्छा. हा, तर आज सूरसंवादला म्हटलं चला फोन लावून पाहू, तर लागला माझा फोन. अच्छा अच्छा. अमोल भाऊ, आपण काय करता? मी शेती काम करतो सर. माझी चितलवाडीला बागायती शेती आहे. अच्छा अच्छा. कुठकुठल्या पिकांचं नियोजन होतं या आर्थिक वर्षामध्ये आपलं? आता सध्या तर केळी लावलेली आहे. आता जनन चालू झालेली आहे केळीची. 2 एकर प्लॉट आहे माझा. अच्छा अच्छा. आणि बाकी आहे संत्रा आहे. आणि बाकी आता बस पेरणीची तयारीला सुरुवात होत आहे आता. दादा, आता आपण बघितलंय की मृग नक्षत्राच्या आधीच पावसाची सुरुवात झाली आहे आणि मोठे मोठे वादळ आले आहेत. हो, यामुळे काही नुकसान झालंय का आपलं? नाही, नुकसान नाही झालेलं आहे, परंतु आता पाण्याची गरज नव्हती. आता किस्सकाळीची वेळ आहे. बरोबर बरोबर. परंतु पाण्याची आवश्यकता नव्हती आता सध्या. आणि अशा वेळेस आपल्याला ज्या काही सूचना हव्या असतात त्या सूचना आपण आकाशवाणी ऐकतात, त्या माध्यमातून आपल्याला मिळतं का मग? हो, मिळतं. अच्छा अच्छा. पूर्ण 1 नंबर आवाज येते आपल्या अकोल्याचा. म्हणजे अकोला केंद्र सध्या 1 नंबर मध्ये आहे. आता आमचे श्रोते मंडळी आहेत अहमदनगरला. ते पण सांगतात की आमची फरमाईश घेतात, पत्र घेतात. चांगलं केंद्र आहे. आपल्या केंद्राची स्तुती करतात. तर मग आम्हाला अभिमान वाटते आपल्या अकोला जिल्ह्याचा. अच्छा अच्छा अच्छा. की चला वा, आपलं अकोला जिल्ह्याचं एक केंद्र आहे आणि खूप जुनं केंद्र आपलं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे कोणताच श्रोता इथे नाराज होत नाही. अच्छा. मग आता या खरीप हंगामामध्ये आपलं कुठल्या पिकांचं आपण नियोजन केलेलं आहे? कुठकुठले पिकं घेणार आहात आपण? आता कपाशी तूर लागवणची सुरुवात आहे आता 2-3 दिवसांनी. अच्छा अच्छा. तरी कृषी विभागाने सांगितलेलं आहे की आणखीनही 8 दिवस कोठले आहेत अजून. 8 दिवसानंतर अवकाळी पाऊस येणार आहे. बरोबर बरोबर. तर 8 दिवसात आता कार्यक्रम उरकून घेऊ आपले पटापट. अच्छा अच्छा. कारण बऱ्याचदा काय होतं, शेतकरी बांधव ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही ते घाई करतात आणि मग तिथे थोडी काळजी घ्यायला हवी आपण सगळ्यांनीच. कुठलं गीत आपण ऐकणार आहात? तर मग एखादा मला मराठी गीत ऐकवा सर. आमचे मित्र आहेत. आमचे सर्व मित्राचा ग्रुप आहे आमचा. सर्व मिळून आम्ही हे गीत ऐकणार आहोत. आमचे वरवट बकालचे नारायण हागे आहेत आणि सहदेव दामोदर आहेत, अमोल मानकर आहेत, राजेश खोबरकेळे आहेत, गजानन आंबले आहेत, उगले साहेब आहेत. गीत एखादं जानकी पिक्चर मधलं. तर आपल्या आवडीचं हे गीत आपण ऐकूया. कार्यक्रम सुरू आहे का? हो, कार्यक्रम सूरसंवाद आहे. आपण कोण बोलताय? कानेरी गवळीवरून प्रमोद पवार बोलतो सर. बोला प्रमोद दादा. काय नाही, काम धंदा करत असतो सर. काय करता आपण? आकाशवाणी ऐकी खूप आवड आहे मला. बरं दादा, आपण काय करता म्हटलं? आपण शेती काम करतो सर. शेती काम करता? अच्छा. हो का. कुठलं गीत आपल्याला ऐकायचं आहे? हे चिंबू पावसानं ते गीत नाही रे. ते गीत ऐकायचं आहे. आणि मित्र आहेत आमचे लहान उमरी अकोल्याचे धोरण सर. ठीक आहे. आपण ऐकायचं आहे. आपण फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण कोण सर? सूरज गोळे. नमस्कार सर. नमस्कार. ठीक आहे. आपण जे सांगितलं आहे गीत. हा, हॅलो. हा, सूरसंवाद करता आपला फोन लागलेला आहे. आपलं नाव काय आहे? आदित्य देशमुख. आदित्य देशमुख. काय म्हणता आदित्य दादा? काय करता आपण? सर, आपण कंपनीमध्ये जॉब करतो. कंपनीमध्ये. कुठनं बोलताय आपण? तेल्हाऱ्याहून बोलताय आपण? अच्छा. काय शिक्षण झालंय आपलं? ग्रॅज्युएशन झालेलं आहे. अच्छा अच्छा. शेती असेल आपल्याकडं? शेती वगैरे करतो सर. अच्छा. शेतीची आवड आहे का मग आपल्याला? आहे ना. आहे. मग शेती आणि आपलं काम हे सोबत करता, घरच्यांना मदत पण करता ना शेतीमध्ये? हा.
तसं म्हणता प्रॉपर अंबिलीच आहे किल्लाराचा भागा. अच्छा अच्छा. कुठलं गीत आपल्याला ऐकायचं या सूरसंवाद कार्यक्रमामध्ये? आनंद शिंदेचं. आपल्या आवडीचं आदित्य दादा, आपण हे गीत ऐकूया. आपण कॉल केल्या. नमस्कार सर. नमस्कार. भाऊसाहेब नऊ सर बोलतो, पिंपरी चाली तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. काय म्हणता दादा? काय नाही, तुमचे अकोला केंद्र सर्व काय काम छान आहे. अच्छा अच्छा. आपण म्हणजे अहिल्यानगर वरून बोलताय ना आपण? हो आहे नगर. अच्छा अच्छा. काय वाटतं तुम्हाला मग? आपण अहिल्यानगरचे पण कार्यक्रम ऐकत असाल, अकोला आकाशवाणीचे पण कार्यक्रम ऐकत असाल. तुम्ही काय काम छान आहे, एकदम छान आहे. तुम्ही कार्यक्रम आहे नगरचे बी, अकोला केंद्राचे बी, जाताना निघातील पत्र राहतात कार्यक्रम, तो बी छान आहे. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही आवर्जून मग हे दोन्ही केंद्र ऐकता? हो हो. अच्छा अच्छा. मग अकोला आकाशवाणी केंद्र आपण न्यूज ऑन एअर ऍप वरती ऐकता का? हा हा. अच्छा अच्छा अच्छा. कुठलं गीत ऐकायचं आहे आजच्या सूरसंवाद कार्यक्रमामध्ये आपल्याला? मुका या पिक्चरचं. गालावरची लाली ही वाजली कशी, हे गीत आहे का सर? अच्छा अच्छा. तर भाऊसाहेब, आपल्या आवडीचं. हॅलो, सूरसंवाद करीत आपला फोन नंबर लागलेला आहे. आपलं नाव काय आहे? अनिकेत कौशल बांधून बोलतो सर. काय म्हणता अनिकेत दादा? काय करता आपण? शेती करतो सर. शेती करता? हो सर. अच्छा. भांबेरीला शेती आहे मग आपली. किती एकर शेती आहे आपल्याकडे? 5 एकर शेती. अच्छा अच्छा. कुठल्या पिकांचं नियोजन करता? कपाशी. अच्छा. पूर्ण फक्त पराठीच घेता का? या म्हणजे या वर्षामध्ये पराठीच घेण्याचं नियोजन केलंय का आपण? मागच्या वर्षी सर पराठीच होती. अच्छा अच्छा अच्छा. सतत एकच एक पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा कमी होतं. आपल्याला कृषी विभाग नेहमी सांगतं, आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्ही नेहमी सांगतो की पिकांची फेरपालट करायला हवी आपण. आपण पिकांची फेरपालट करत नाही का? हो सर. 2 वर्ष सोयाबीन पूर होतं. हम्म, हम्म, हम्म. पराठी कपाशी पेरली. बरोबर बरोबर. हो. या वर्षी कपाशी पेरेच पडला सर. अच्छा अच्छा अच्छा. कुठलं गीत ऐकायचं आपल्याला कार्यक्रमामध्ये? गजानन महाराजची आरती. गजानन महाराजांची आरती ऐकायची. दादा सुसंवादसाठी पण दादा, आपला सूरसंवाद कार्यक्रमाकरिता फोन नंबर लागलेला आहे. आपलं नाव काय आहे? सारंगले शिरसा बोलतो, मानकीवरून. माणकीवरून सारंगधर सिरसाट. हो. काय करता दादा आपण? काय नाही, शेतीचं काम करतो साहेब. शेतीचं काम करता दादा आपण? हो हो. अच्छा अच्छा. किती शेती आहे आपल्याकडे? माझ्या मित्रासोबत बोला. हॅलो, मी सुधीर शिरसाट बोलतो सर. हा बोला दादा. काय म्हणता सुधीर भाऊ? आम्हाला सूरसंवाद मध्ये गाणं ऐकायचं होतं म्हणून तुम्हाला. अच्छा अच्छा. कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला? आम्हाला ऐकायचं होतं बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा, अच्छा. बुद्धगीत. बुद्धगीत ऐकायचं आपल्याला. हा. आपण काय करता सुधीर दादा? तर मी शेती करतो. अच्छा. आपल्याकडे किती शेती आहे मग? माझ्या इकडे 2 एकर शेती आहे. अच्छा. आता हे जे पाऊस झाला होता, अवकाळी पाणी आपल्या गावात पण पडलंच असेल ना दादा? हो हो सर. पाणी भरपूर. सगळ्यांची तारंबळ उडाली असेल. हो हो. काहीच चालत नाही शेतात सर. मग शेतीचं जे आपल्याला नियोजन करायचं होतं, झालंय का आपलं शेतीचं नियोजन? आपली शेती तयार झालेली आहे का पुढील पिकासाठी? चालू आहे सर. आता कसं नांगरणी केली आहे, त्याच्यावर आता पाणी पडलं, त्याच्यावर आता काहीच चालत नाही शेतामध्ये. बरोबर बरोबर. म्हणजे मशागतीच्या कामांना खंड पडला एकदम या पाण्यामुळं. हो सर. बरोबर बरोबर. धन्यवाद दादा. आपण जे सांगितलंय गीत आता. हॅलो, नमस्कार सर. सूरसंवाद कार्यक्रमाकरता आपला फोन नंबर लागलेला आहे. आपलं नाव काय दादा? माझं नाव मोहन कुंडजी अवतार आहे साहेब. अच्छा. बोला अवतार साहेब. काय म्हणता? काय करता आपण? आम्ही शेती करतो. अच्छा अच्छा. कुठलं गाव आपलं दादा? मानकी तालुका बाळापूर जिल्हा अकोला. यंदा काय नियोजन केलंय मग आपल्या शेताचं? आपण कुठल्या पिकांची लागवड करणार आहात? गेल्या वर्षी काय होतं आपल्याकडे? गेल्या वर्षी सोयाबीन होता, नंतर तूर काढली, त्याच्यानंतर हायब्रिड पेरलं साहेब. पण आता हे पाणी आलं ना. हो हो हो. मग पाण्यात सर्व हायब्रिड आमचं म्हणजे नुकसान झालं आता. बरोबर बरोबर. हो. हो, निसर्ग आहे. निसर्गाची किमया न्यारीच असतं. ते आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्या हातात फक्त एकच असतं की आपण नियोजन कशा पद्धतीने करावं. कृषी विभाग काय सांगता आपल्याला, हवामान विभाग काय सांगता आपल्याला, त्या अनुरूप आपल्याला एवढंच असतं की आपल्याला पीक लावलेलं असेल ते लवकरात लवकर काढता आलं तर आपण ते काढू शकतो. बस. काय खरीपामध्ये कुठल्या पिकांची लागवड करणार आहे आपण? आता शेती समजा जर समजा तयार नाही झाली तर मग कांदा पेरावा लागेल. अच्छा. कांदा पेरावं लागेल. हो, मशागतीची कामं सुद्धा पूर्ण झालेली नाहीत या पाण्यामुळं. हो हो. बरोबर बरोबर. कुठलं गाणं आपण ऐकणार आहात दादा? हे जे गोपी चित्रपट मधलं. गोपी चित्रपटामधलं. गाण्याचे बोल? रामचंद्र काय गयाशी आहे. अच्छा. रामचंद्र काय गे. आवडतं गीत आहे सर माझं खूप. अच्छा अच्छा. ठीक आहे. आता आपलं आवड. हॅलो, नमस्कार. नमस्कार. अकोला आकाशवाणी तुमचा नंबर आहे ना? हो, अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम आहे सूरसंवाद.
आपण कोण बोलताय? मी शिवाजी पटोकार बोलतो, दापकी रोड अकोला. अच्छा, डापकीरोडनं बोलतोय आपण दादा. काय म्हणता दादा हो, आपण? काही नाही, आता हे मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाला. हो हो, बरोबर बरोबर. लोड शेडिंगचं प्रमाण एवढं वाढलं की सतत त्रास होत आहे. आताही लाईन गेलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हटलं एखादा अशा याच्यात आकाशवाणीचं एखादं सुंदर गीत ऐकावं म्हणून फोन केला होता आपल्या कार्यक्रमात. अच्छा अच्छा. दादा आपण काय करता आपण? माझा तसा LICचा व्यवसाय आहे. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा, आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता का दादा? हो, ऐकत असतो. अच्छा अच्छा. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा आपण ऐकता आपण. तेव्हा ऐकत असतो. आणि ते कसं त्या जुन्या आठवणी थोड्याशा उजाळा मिळतो. पहिले कॉमेंट्री ऐकायचो, दिनाका गीतमाला, म्हणजे जुन्या काळात माझे वडीलही तो रेडिओ जवळ घेऊन सगळी कॉमेंट्री वगैरे ऐकायचे. तर ते थोडंसं वेगळं थ्रिलिंग फील येते आकाशवाणी म्हटलं की. अच्छा अच्छा अच्छा. मध्ये वगैरे कधी ऐकायला मिळालं. आजही आपल्याला ऐकायला आवडतं त्याच गोडीनी. कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला दादा? मला रोक चित्रपटातलं मैंने दिल से कहा ढूंढ लाना खुशी, ते अच्छा गीत ऐकायची इच्छा होती. ठीक आहे दादा, आपण जे गीत सांगितलंय आपण ते गीत आपण ऐकूया. धन्यवाद दादा कॉल केल्या. श्रोतेहो, सूरसंवाद कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. निवेदन सूरज गोळे यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती. FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे.